मला आहे ना बिर्याणी खायला खूप आवडतं. श्रुतीला पण खूप बिर्याणी खायला आवडती. तर हे मॅरिनेशन आहे. भाजलं रे, चांगलंच भाजलं हात. तुम्हालाही कधी वाटलं की खायचंय माझ्या हातचं काही बनलेलं किंवा काय, आम्हाला बिंदास याच्यावर कमेंट करा यार. मी तुम्हाला बनवून नक्कीच खाऊ घालेल. बिर्याणी तर नक्कीच खाऊ घालेल. नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा लाडका अमेय आणि आज जसं तुम्ही पाहू शकता की श्रुती गेलेली आहे बाहेर. आणि श्रुती बाहेर गेली की कसं मी ब्लॉगमध्ये येतो तुम्हाला माहितीच आहे. तर कसे आहात, काय म्हणताय, कसं चाललंय आयुष्य? आलाच फोन आला. हॅलो, बोला. काय नाही, ब्लॉग बनवतोय. काय 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 खायचं? बर 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 हो 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 ठेवेन. हा ठेवेन. हो 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 ठेवेन मी. हो 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 हो. तर आता खायची आहे बायकोला बिर्याणी. गेली होती बाहेर पण तिला आता बिर्याणी खायची आहे. तर टेन्शन नॉट, वरी नॉट, आय एम हिअर, बिर्याणी किंग, अमय वार्टके बिर्याणी किंग. तर आता आपण जाऊया थोडंसं खाली मार्केटमध्ये जाऊन काही गोष्टी मी घेऊन येणार आहे. म्हणजे बिर्याणीला लागणाऱ्या गोष्टी, चिकन, मटन, चिकन ओनली चिकन बिर्याणी आज बनणार आहे. तर मी राईस आणेन, दही आणेन, तूप आणेन. तुपातली मला बिर्याणी खूप आवडते मित्रांनो. श्रुतीला पण माझ्या हातची तुपातली बिर्याणी आवडते. सो आता तुपातली बिर्याणी बनवायला तूप आणायला लागेल. तूप संपलंय घरातलं. तर चला मी घेऊन येतो सगळ्या गोष्टी, मग आपण भेटूया. हे आता मी घेऊन आलेलो आहे बिर्याणीचं सगळं सामान. आम्ही दोघंच आहोत आज, तर अर्धा किलोच ठरवलं मी की अर्धा किलोच बिर्याणी बनवूया. त्यासाठी हा मी 120 रुपयाला मार्केटमध्ये बिर्याणी राईस मिळतो तो आणला. त्याच्यासोबत हा एव्हरेस्टचा चिकन बिर्याणी मसाला आणला आहे. मला असं वाटतं की ना बिर्याणी मसाला असे 2 प्रकारचे तुम्ही मिक्स करून करावे, नाही तर काय होते एक सेम प्रकारची टेस्ट यायला सुरुवात होते. मग असं बोर वाटायला लागतं, हा नाही सेम बिर्याणी खातोय. मग काय मी असं कधीतरी सुहाना करतो, कधी एव्हरेस्ट, सुहाना एव्हरेस्ट लकी, असे तिन्हीपैकी मी असं मिक्सचर करतो तिन्ही मसाल्यांचं. तर आता आपण कांदा कट करण्यापासून सगळं सुरुवात करूया आणि बनवूया बिर्याणी. तर आता एक बिर्याणीच्या मागची ना एक स्टोरी आहे मित्रांनो, खूप सुंदर अशी. तर मला आहे ना बिर्याणी खायला खूप आवडतं. श्रुतीला पण खूप बिर्याणी खायला आवडती. तर मी एक 2 का 1,500 रुपयाचं बिर्याणीचं स्पेशल पातेलं घेतलंय. म्हणजे समजू शकता, पातेलं घेतलंय मी बिर्याणीचं, फक्त बिर्याणी बनवण्यासाठी. तर ते आता पातेलं आहे कुठं शोधतो मी, आणि एक एक करून सगळ्या गोष्टी साईडला ठेवूया आणि प्रिपरेशन आपलं स्टार्ट करूया. चला, तर आता आपण सुरुवात करणार आहोत सगळ्या गोष्टींना. हे घेतलेलं आहे मी चिकनला मस्त धुवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मी त्याच्यात काय टाकणार आहे माहिती का मित्रांनो, काय टाकायचं माहिती का, दही टाकायचं. दही, आलं लसूण पेस्ट, आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे मॅरिनेशनसाठी. तुम्ही पाहू शकता मॅरिनेशनसाठी किती इम्पॉर्टंट आहे. ह्याची इसमें दही जाएगा. मी असा विचार केला आहे की अर्धा किलोला थोडंसं तरी दही असावं. तर मी 200-400 ग्राम आणलं आहे. पण श्रुती म्हणली म्हणे किचुंबर पण खायचं, किचुंबर. मग कचुंबरसाठी थोडंसं मी 100 ग्राम ठेवणार आहे, 100 ग्रामच. तर थोडंसं याच्यात टाकूया. त्यानंतर खडे मसाले. हे कसं आहे, पहिलं मॅरिनेशन करून घ्यायचं, मग मॅरिनेशन नंतर मग कांदा चिरायला घ्यायचा, थोडंसं टोमॅटो, पुदिना आणि सगळ्या गोष्टी. कॉलवर मी तिला सांगितलंच आहे की पुदिना घेऊन ये म्हणून, कारण पुदिना माझ्याकडनं राहायला मी आणायचं. जेव्हा खाली गेलो होतो तेव्हा पुदिना राहायला माझ्याकडून. तर ही आता मी टाकत आहे हळद, थोडीशी हळद टाकायची, भरपूर सारं तिखट टाकायचं, भरपूर सारं. म्हणजे मी आता 2-3 चमचे टाकतोय कलरसाठी आणि याच्यासाठी. काय 2-3 मसाले पण आहेत आपल्याकडे घरातले, होममेड काही मसाले आहेत ते पण टाकणार आहे मी थोडेफार. काय थोडीसं तुमची टेस्ट येते, टेस्ट टेस्ट बिल्ड होते. आता तुम्ही म्हणत असाल बायको नसल्यावर हे धंदे करतो का रे, हे कामं करतो का? तर मला आवड आहे, मला खायला आवडतं. तुम्ही माझ्याकडे बघून सांगू शकता की मला खायला सुद्धा आवडतं तेवढंच. तर खायला आवडतंच. मग आता घेऊया आपण, चला एक एक करून. पहिलं आता हे झालंय, ठेवूया हेच मॅरिनेशनचं. ह्याच्यात आलं लसूणची पेस्ट लागणार आहे. तर मी आता फक्त दह्यात आणि थोडंसं आलं लसूण पेस्टमध्ये मॅरिनेट करून ठेवलं आहे ह्याला. तर चला आता हे साईडला ठेवूया आणि आपण कांदा चिरायला घेऊया. तर हे मॅरिनेशन आहे. थोडंसं आपण
नंतर हा आपला हा बिर्याणी मसाला खात्री कुठे हा आपण सगळा टाकणार आहोत. हा बिर्याणी मसाला मला खूप आवडतो, एव्हरेजचा बिर्याणी मसाला. फोन आला. हॅलो, बोल ना. हो हो हो, उघडतो. बायको पुदिना घेऊन आलेली आहे माझी. चला दार उघडूया. चला दे 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 दे. उघडा ठेवला होता मी. कसं चाललंय काम? मस्त जमतंय का? जमते की. आम्ही सारे खवई आम्ही काय केलं? ये थांब. बघू काय केलं. काही नाही, आता मॅरिनेशनची प्रोसेस सुरू केली आहे आणि आता बाकी गोष्टी करणार एक 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 करून. येऊ ना. करा कीप इट अप. मी आले चेंज करू. तर चला आपण लागूया कामाला ॲज युजलच. आता मॅरिनेशनचं तर आपलं झालंय मला वाटतं का. तर आपण थोडंफार आता ह्याचं घेऊया, कांदा चिरायला घेऊया. चला. कांदा जर तुम्हाला खूप छान हवा असेल ना तर असा बारीक बारीक चिरून घ्यायचा त्याला. एकदम असा बारीक बारीक, माझ्यासारखा जाड नाही, बारीक चिरून घ्यायचा. आणि काही लोकांना तेलात आवडतो, काही लोकांना कुरपूस आवडतो. सो बरिस्ता म्हणतो आपण याला, बरिस्ता हा प्रकार आहे. तर काही लोकांना तेलातला आवडतो, काही लोकांना तुपातला आवडतो, तर काही लोकांना एअर फ्रायरचा आवडतो. तर तुमच्याकडे तिन्हीपैकी काही असेल तर ते तुम्ही वापरा आणि नक्की बनवा. तर चला, हा बरिस्ता आपण आता एअर फ्रायरमध्ये टाकणार आहोत थोडासा. ओ नाईस, छान होतो याच्यात. पण हा बारीक का होतो एवढा? खूप कमी मला वाटतं मी कांदा टाकला याच्यात. तर कांद्यानंतर महत्वाची गोष्ट असती ती म्हणजे टोमॅटो. तर टोमॅटो चिरूया. टोमॅटो पण एकदम बारीक बारीक चिरायचा आहे, असा पातळ पातळ, की जेणेकरून तो असा भाजताना असा एकदम असा क्रिस्पी, म्हणजे असं छान त्याची एक चव सुटली पाहिजे, असा तो घ्यायचा आहे. एकदम बारीक बारीक मी चिरतोय आता हा. तर आता ह्याच्यानंतर आपण आलं लसूणची पेस्ट थोडी करून घेणार आहोत. ती आलं लसूणची पेस्ट आपण मिक्सरमधून काढल्यानंतर मग आपली पुढची प्रोसेस चालू होणार आहे. आलं लसूणची पेस्टसाठी आलं आणि लसूण असं छान हे केलं आहे आणि बनवूया आता. चला. थोडंसं मला वाटतं नाही, छान झालं आहे. थोडंसं पाणी टाकायला लागेल त्याच्यात, चमचा हा. आलं लसूणची आपली छान अशी पेस्ट तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. थोडं दरदरे ठेवलं मी, म्हणजे मला आवडतं असं. तर छान पेस्ट अशी झालेली आहे. तर चला आता पुढचं प्रोसिजर बनवायला घेऊया. तर आता आपण सगळं प्रिपरेशन करायला घेणार आहोत. तर ह्या प्रिपरेशनसाठी हे तुम्हाला दाखवलंच होतं मी, छान असं भांडं. हे भांडं आपण इथं घेतलेलं आहे. त्याच्यानंतर खडे मसाले. आज काय शिस्त आहे आमचा एपिसोड आहे हा. आज काय शिस्त, ह्याच्यात बरिस्ता पण मी टाकून ठेवलेला आहे, सगळ्या गोष्टी ह्याच्यात आहेत. आता मला फक्त आणि फक्त खमंग असं तूप आणि जसं तुम्हाला दाखवलं मी, तूप तेल थोडंसं मिक्स करून असं छान अशी बिर्याणी बनवायची. तर आपण चला करूया प्रिपरेशन चालू. तर आता आपण प्रिपरेशन करायला सुरुवात करणार आहोत सगळ्या गोष्टींची. तर त्याच्या आधी एक गोष्ट सांगतो यार, कुठल्याही गोष्टी तुम्ही आहे ना कष्ट करत राहा. कष्ट आयुष्याला, माणसाला आहे ना कष्ट कुठं ना कुठं तरी घेऊन जातो. आता खूप कमी लोकांना माहिती असेल, पण मी म्हणजे खूप कमी लोकांना ही गोष्ट माहिती असेल, ज्यांनी आमचे रील्स पाहिले असतील ऑर एल्स ज्यांनी आम्हाला फॉलो केला असेल अगोदर, त्यांनाच ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. की मी पहिला स्विगी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करायचो. 4-6 महिने मी त्या गोष्टीत होतो. पण खरंच हॅट्स ऑफ ते लोकांना की ते एवढे वर्ष ते गाडी चालवणं खरंच सोपं नाही आहे. खूप मानेचे प्रॉब्लेम्स होतात, पाठीचे प्रॉब्लेम्स होतात. म्हणजे मला तरी जमायचं नाही. मी पार्ट टाईम करायचो, इव्हनिंगला 7 ते 10-11 रात्रीच्या टाईमला वगैरे करायचो. पण खरंच खूप अवघड गोष्ट आहे ती. म्हणजे मी तरी म्हणेल की जे तुमच्या घरी डिलिव्हरी बॉईज वगैरे येतात त्यांना तुम्ही थोडंफार काही गोष्टी हे करत जावा.
थोडीफार त्यांची मदत करत जावा किंवा त्यांना थोडी साथ तुमची राहू द्या. ते पण बिचारे कष्ट करून सगळ्या गोष्टी करतात. म्हणजे तेव्हा मला ती सिंपती झाली. बाकी जाऊ दे, आता माझ्या लग्नापर्यंत येऊया आपण. आता बऱ्याच लोकांचे प्रश्न असतात की लग्न तुमचं झालं कसं, कुठे झालं. म्हणजे आम्हाला विचारलं लोकांनी की तुमचं लग्न पण कुठं झालं, काय झालं. मी नाही सांगणार कशाला सांगायचंय लग्न कुठं झालं, काय झालं. काय करायचं तुम्हाला, झालं आता. बिर्याणी बनवायला लागते, नाही तर काय सांगायचं. बिर्याणी बनवायला लागते, काय काय करायला लागतं, काय काय सांगू तुम्हाला. माझे दुःख आता तुम्हाला याच्या पुढच्या सगळ्या सिरीजमध्ये दिसून येणार आहे की किती माझ्या मागं दुःख असतं ते. तर आता घेऊया मस्त खडा मसाला फ्राय करून घेऊया. थोडेसे असे खमंग होईपर्यंत खमंग थोडेसे त्यांना भाजून घ्यायचं. तमालपत्र, सगळं जिरे, आलं, लसूण बेसून काय असेल ते टाकून द्यायचं याच्यात. आलं लसूणची पेस्ट आपली मॅरिनेशनमध्ये टाकायची राहिली होती, तर ती आपण टाकून घेणार आहोत आता. येस, कांदा पण आपला मला वाटतं भाजून होतोय. तोपर्यंत आपण बाकी सगळ्या गोष्टी सुरुवात करूया. टोमॅटोचा बरिस्ता, ह्याचा बरिस्ता पण टोमॅटोचा बरिस्ता नसतो आम्ही टोमॅटोचा बरिस्ता नसतो. तर मी काय मित्रांनो खूप छान असा शेफ नाही आहे. मला आवड आहे फक्त खायची आणि खाऊ घालायची. तुम्हालाही कधी वाटलं की खायचंय माझ्या हातचं काही बनलेलं किंवा काय, तर आम्हाला बिंदास याच्यावर कमेंट करा यार. मी तुम्हाला बनवून नक्कीच खाऊ घालेल. बिर्याणी तर नक्कीच खाऊ घालेल. बाकी पण आता तुम्ही एक एक डिशेस पुढे पाहताला. श्रुतीमध्ये फ्रेममध्ये आलेली आहे, मला त्रास देत आहे श्रुती सध्या फ्रेममध्ये येऊन. मग मला फ्रेममध्ये येऊन त्रास देत राहते ती माझी बायको. होतंय का, जमते की बघू. ओके, त्याला बाहेर थोडंसं हलव ना. मग हलवणार ना आता. कधी? आता माझा हात खराब झाला ना. हात कशाला खराब करू, मग आता हे मी एकदा सगळं झालं की करून घेणार. तर आपलं हे आलं लसूण पेस्ट आणि सगळं मॅरिनेशन आहे रेडी. तर मॅरिनेशन आपण एक 5-10 मिनटं ठेवलं होतं आणि आता ते पुढे आपण टाकणार आहोत. मॅरिनेशनमध्ये बऱ्याच गोष्टी टाकल्या, जशा तुम्ही आयुष्यात पण तुमच्या प्रेम असतं, थोडंसं गोडवा असतो, थोडंसं खारट पण असतं, थोडंसं तिखट पण असतं. असं मी मला असा रोज चावतो, तुम्हाला आजच चावतोय. तर असं मॅरिनेशनमध्ये सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत. माझा हाताचा प्रेम, माझा गोडवा, त्या रेसिपीच्या सगळ्या गोष्टी लागणाऱ्या नेसेसरी, तूप, तेल, मीठ सगळं. हा थोडासा अजून आपला हे बनत आलेला आहे, पण टाकूया याच्यात. आता ह्याला शिजू द्यायचं आहे जोपर्यंत तेल सुटत नाही. तोपर्यंत ह्याला मस्त असं शिजू द्यायचंय. आणि मेन म्हणजे काय करायचं माहिती का, एका तव्याखाली याला छान असं झाकून मस्त ठेवायचं. एक 10-15 मिनटं लागतात, पण म्हणजे 10-15 मिनटं जास्त लागतात शिजायला, पण त्यांनी छान बनतं. तर ते करतोय आता मी. तर ज्या प्रकारे परत मी आता ठेवलेलं आहे, थोडा वेळ चिकन ह्याच्यात शिजेपर्यंत म्हणजे चिकन थोडंसं शिजून द्यायचं भरपूर असं. आणि ह्याला एक छान असं आपण झाकून ठेवूया आता. आम्ही काय मधुराज रेसिपी किंवा संजीव कपूर नाही काय ते हा जे दोघं तिघं आहेत जे असे हे बनवतात फूड रिलेटेड, तसं तर मी नाही आहे. पण एक बायकोला माझ्या खायला आवडतं आणि मला बनवायला आवडतं. माझी बायको खाते आणि मी बनवतो. दुःख माझं काय सांगू मी तुम्हाला मित्रांनो. तर आता त्यासोबत आपला हा भात पण छान असं झालेला आहे. ए माय गॉड, ओ माय गॉड. आपला मेन तर राहिलाच इन्ग्रेडियंट, बायकोला आवडणारा पुदिना. फोन करू मला, घेऊन येऊ का पुदिना. तो आणलाच नसशील पुदिना, कोथिंबीर. कधी कधी वाटतं पुदिना आणि कोथिंबीरच खाऊ घालावी तिला, सकाळ संध्याकाळ पुदिन्याची भाजी, संध्याकाळी कोथिंबीराची भाजी. असं कधी कधी लय विचार येतो, पण ठीक आहे, प्रेम आहे, काय करायला लागतं सगळ्या गोष्टी. तर पुदिना कोथिंबीर आपण थोडा टाकूया, थोडा नाही भरपूर, बायकोसाठी.
हे भाई लई आहे. बस खूप झाला हा पुदिना कोथिंबीर जो काही आहे तो. त्याशिवाय टेस्टच नाही लागत म्हणे. मग त्याचीच टेस्ट लागते सगळी. काय सांगायचं आता. आता हे सगळं बनतंय तोपर्यंत छान असा आपला भात पण आहे ना आपण शिजवून घेऊया. त्याआधी थोडंसं पाणी ठेवूया. हे सगळं आपण आता आवरून घेऊ. आता आपण भाताची रेसिपी चालू करणार आहोत. तर भात पहिला थोडंसं पाण्यात थोडा वेळ भिजवून ठेवायचा. त्यानंतर म्हणजे थोडासा तो फुगतो असं म्हणतात. मला माहिती नाही खरं मध्ये तसं काही होतं का. पण मी आता काय करणार आहे, हा भात जोपर्यंत फुगतोय तोपर्यंत थोडंसं पाणी गरम करून घेणार आहे. म्हणजे आपल्याला 80 ते 90% हा भात आहे ना शिजवायचा आहे. बाकी श्रुतीला तर आवडेलच, ती खातीच. थोडंसं त्याच्यात तेल टाकायचं आहे. थोडंसं तेल टाकायचं आहे. भरपूर पडलं सॉरी. तर मीठ सुद्धा टाकायचं आहे. भरपूर टाकायचं आहे मीठ. भातात त्या मीठ उतरलं पाहिजे. जसं तुमचं प्रेम त्या ह्याच्यात उतरलं पाहिजे ना तसंच त्या सगळ्या गोष्टी आहेत. हे थोडासा जो आपला मगाचा बायकोला आवडतं ना म्हणजे कोथिंबीर आणि पुदिना ते सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. कॅरेक्टर मध्ये मध्ये चेंज होतं पुदिना आणि ऐकल्यावर. पण ठीक आहे, थोडासा पुदिना आणि मी या सगळ्या गोष्टी याच्यात टाकून देतो. बरेच लोक जिरा पण टाकतात, बरेच लोक बऱ्याच गोष्टी टाकतात. पण माझ्या बायकोला पुदिना आणि हे आवडतं म्हणून मी पुदिनाच टाकतो बाबा. पण आपलं आता सगळ्या गोष्टी मेन गोष्टी सगळ्या झालेल्या आहेत. ओ माय गॉड. करपला तर नाही बरिस्ता. हा नाही करपला. तर हा आपण थोडासा बरिस्ता जो केला होता हा काय झालाय, नॉट बॅड, टेस्टी. हा थोडंसं वरून टाकणार आहोत. थोडाफार आपण ह्याच्यात टाकला तर आता मेजरली आपण वरून टाकणार आहोत. हे साईडने काय एवढं गरम होतं. थोडंसं मंद आचेवर करायचं मित्रांनो. मंद आचेवर खूप छान बनतं. तर आता हे सगळं गरम झाल्यावर सगळ्या गोष्टी आपण भेटूया. थांबा तोपर्यंत एक 5-10 मिनटं. तर बघूया आपला भात आता झालाय का. भात नाही मी चिकन थोडं शिजत आलंय का. हा 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 काय मस्त वास येतो चिकनला. बरिस्ता पण छान शिजत आलाय. चिकन थोडंसं अजून राहिलंय. 80-85% चिकन शिजवून घ्यायचं आहे. मग बाकीचं तर वर बिर्याणी थोडं शिजतंच. येस आहे, छान खमंग वास आहे. आणि आता आपण राईसचं बघूया. हे आपलं आता गरम झालेलं आहे. तर आपण यातला भात ह्याच्यात सगळं असं ट्रान्सफर करत आहोत. तर हा भात आपण आता टाकून देत आहोत. ए बाजू नको, थोडा लांबूनच करा सगळ्या गोष्टी. किती वेळ आहे. चल तिकडे. किती वेळ आहे. काही कारणाने बंद झाला होता. आता आपला भात शिजलेला आहे. आपण भात बंद करत आहोत आणि ह्या भातात आपण ही बिर्याणी आता टाकणार. या भाजीत आपण आता भात टाकणार आहोत. म्हणजे मग ते दम दिल्यावर त्याला असं द्यायचा दम कसा मग असं दम द्यायचा. मग ती बनती दम बिर्याणी. थोडासा दम जास्त द्यायचा म्हणजे ती जास्त दम बिर्याणी बनते. आणि चला बनवूया आपण दम बिर्याणी. एकदम प्रकारे बिर्याणी थोडीशी अशी हे करून घ्यायची आहे. पूर्ण ड्राय करून घ्यायची आहे. थोडीशी जास्त शिजली आहे असं मला वाटतंय. थोडंसं त्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचंय. सगळं पाणी काढून घेतल्यावरच बिर्याणी टाकायचंय. कळाला का नाही. आता दम द्यायला सुरुवात करायची आपल्याला. तर देऊ चला दम देऊ. तर हे आता आपलं बिर्याणीचा जो भात आहे भाजलं चांगलंच भाजलं. हा थोडासा ड्राय झालेला आहे. पाणी त्यातून सगळं सोकून घेतलेलं आहे. आणि आता आपण दमसाठी त्या भाताला थोडासा थंडा करून घ्यायचा. हा भात पंखा आहे वर चालू आहे. पंखा
एक्झॉस्ट पण चालू आहे, त्यामुळे थोडी गरमी कमी होते. आपण AC तर लावू नाही शकत, गरिबी. तर हा भात थोडासा हलक्या हलक्यानेच हे करायचा, म्हणजे जास्त तुम्ही हे केलं तर तो तुटून जातो तुमच्या नात्यासारखा. तर कसं नात्याला पण असं एकदम असं धरून ठेवायचं नाही. एखादं नातं तुम्हाला वाटत असेल जा, तसं जाऊ द्यायचं, तर जा म्हणायचं, काही करू नाही शकत आपण त्याला. तर आता आपण लेअरिंग करून घेऊया. लेअरिंगची प्रोसिजर आहे आता ही सगळी. थोडा थंड झालेला आहे भात, थोडंसं छान असं लेअरिंग करून घेऊ. भात थोडासा शिजलाय असं मला वाटतंय, पण भाताला टेस्ट छान येईल. अजून थोडा तो फुगतो जेव्हा आपण बिर्याणीत आता त्याला दम देणार ना, दम देणार तेव्हा तो शिजतो. पण आता थोडासा अजून शिजलेला नाही येतो तेवढा. तर 80% शिजलाय, तर अजून शिजेल तो, थोडं गरम आहे. आपण आता थोडंसं डायरेक्ट टाकूया आणि मग मस्त दम देऊया बिर्याणीला. हे कसं, हा आवाज आल्याशिवाय एकदम चायनीजच्या गाडीचा आवाज, चायनीजच्या गाडीची आठवण येतेच. असा आवाज आला की ठँग ठँग ठँग. मला कळतच नाही ते लोक चायनीज म्हणजे ते आपण उसाच्या रसावर उसाची जे जिथं गुराळ असतं, उसाचं गुराळ असतं का, जे काय असेल रस, उसाचा रस जिथं असतो ना, तिथं कसं ते असं घुंगरू लावून ठेवतात, टँग 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 वाजत की कळावं इथून लांबून ये. तसंच मला वाटतं चायनीजवाले पण असेच करतात की असं भांडं आपटणार, काय करणार, ठाण 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 भांडं आपटणार. बायका पण भांडणं झाली असतील की काय असलं की किरकिर करायची असली की आपटणार भांडणं, घ्या भांडं आपट, घ्या. असं आता काय असं, हे बरिस्ता राहिला आपला, बरिस्ता राहिला वरून टाकायचा. येस, बघा मी काहीतरी विसरतच होतो, पण तेवढ्यात मला आठवलं की आपण हा वरून बरिस्ता टाकायचा आहे. हा छान असा आपण हा असा स्प्रेड करून घेणार आहोत बरिस्ता. मला वाटतंय आजची बिर्याणी थोडीशी गणणार आहे, पण नाही चांगली बनणार आहे मित्रांनो. ही रेसिपी तुम्हाला वाटत असेल की कुठं मिळत नाही अशा रेसिपी काही असेल तर मला कॉन्टॅक्ट करा, तुम्ही कमेंटमध्ये टाका. थोडंसं आपण तूप पण टाकणार आहोत साईडनी. आणि हे आपण जसं ठेवलं होतं मगाशी ते आपण गॅसवर ठेवणार आहोत. हे भांडं ठेवणार आहोत त्या गॅसवर, त्याच्यावर आपण ही ताटली ठेवणार आहोत आणि जड काहीतरी ठेवायचं आहे. जड काय ठेवायचं, हा येस, मेरे दिल का बोझ मिल गया. तर हे असं थोडंसं जड याच्यावर ठेवायचं आणि एकदम मंद आचेवर आहे ना मित्रांनो 15 ते 20 मिनटं मस्त त्याला असं खमंग हे होऊन द्यायचं, शिजून द्यायचं. मला कधी कधी वाटतं की मी रोहित शर्माच आहे का काय, ये वो की जगह ये. मी आता पाहिलंच असेल व्हिडिओमध्ये की मला काही शब्द मी विसरतो, काही गोष्टी मी विसरतो, पण मी बायकोला प्रेम दाखवणं कधीच विसरत नाही. तिने मला एक फोन केला आणि मी तिच्यासाठी बिर्याणी बनवली. तुम्ही पण तुमच्या बायकोला असं प्रेम दाखवायचं विसरू नका आणि छान छान अशा खमंग बिर्याणी बनवत राहा आणि खावत राहा. आणि आमची रेसिपी आता बनेलच, आता काय बनेलच म्हणायचं, आणि आम्ही खाणारच आहोत. तर जशी काय बनली असे ना, तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, जिथं मी अजून काहीतरी इंटरेस्टिंग अशी रेसिपी बनवणार आहे जेव्हा माझी बायको नसणार आहे. Right here. Thanks for my great coffee. Sure, I'm going for that. Look, can you handle this or do I need to get involved? I can handle it. Good. Would you like some cookies? Fresh टाकू तुला पण, हा You're wearing your hat. टाकू ना.